योद्धा न्यूज खराबवाडीतील गायरान जमिनीवरील अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाचा हातोडा. नोटीस बजावल्यानंतर कारवाई तर बेघर होण्याच्या भीतीने ग्रामस्थ आक्रमक. खराबवाडी, खेड. मौजे खराबवाडी, ताखेर, जी पुणे येथील गट क्रमांक 448 मधील गायरान जमिनीवर करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी खेड तहसील कार्यालय व पंचायत समिती प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांचा संदर्भ देत तहसीलदार प्रशांत बेडसे व गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या स्वाक्षरीने अतिक्रमण धारकांना 24 तासांची अंतिम नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसनंतर प्रशासनाकडून निष्कासनाची मोहीम राबवण्यात येत असली तरी दुसरीकडे स्थानिक बाधित नागरिक व ग्रामस्थांनी या कारवाईवर तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 50 व 13 आणि माननीय सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील क्रमांक 113/2011 तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल सुमोटो जनहित याचिका क्रमांक 02/2022 अंतरिम अर्ज क्रमांक 30,343/2022 व अवमान याचिका क्रमांक 320/2026 मधील आदेशांनुसार ही धडक कारवाई केली जात आहे. गायरान जमिनींवरील व्यावसायिक, औद्योगिक व इतर स्वरूपाची अतिक्रमणे ही नियमानुसार संरक्षित होत नसल्याने ती 24 तासांच्या आत स्वतःहून काढून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मुदतीत ताबा न दिल्यास शासकीय खर्चाने ही अतिक्रमणे पाडली जातील आणि होणारा खर्च महसुलाची थकबाकी म्हणून वसूल केला जाईल असा इशाराही नोटीसद्वारे देण्यात आला होता. आता आम्ही राहायचं कुठं? ग्रामस्थ व बाधितांचा उद्वेग. प्रशासकीय कारवाईची नोटीस मिळताच आणि प्रत्यक्षात बुलडोझर दाखल होताच खराबवाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आणि घरे असलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या भूमिकेविरुद्ध तीव्र निषेध नोंदवला. अनेक वर्षांपासून आम्ही येथे संसार थाटला आहे. अचानक 24 तासांची नोटीस देऊन आमची घरे पाडली जात आहेत. आमच्या डोक्यावरील छप्पर हिरावून घेतल्यानंतर आता आम्ही आणि आमच्या मुलाबाळांनी राहायचं कुठं? असा आर्त सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. अनेक रहिवाशांनी प्रशासनाने तातडीने पुनर्वसनाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत कारवाईला विरोध दर्शवला. कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाळुंगे उत्तर व महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकणचे मंडळ अधिकारी, स्थानिक तलाठी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा मोठा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. एकीकडे न्यायालयाच्या कठोर चाबकामुळे प्रशासनाला गायरान जमिनी मोकळ्या करण्याची मोहीम राबवावी लागत आहे, तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्या आणि बेघर होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकलेल्या नागरिकांच्या आक्रोशामुळे खराबवाडीत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. खेड तालुक्यातील खराबवाडी या ग्रामपंचायतीच्या भागामध्ये असणाऱ्या गायरान जमिनीचे जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण निष्कासनाची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून सदर मोहीम सुरू आहे. या ठिकाणी नागरिकांचं मी बरोबर अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी कोणती कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊन दिली नाही. तसेच त्यांनी स्वतःहून काल परवा जसे आम्ही नोटीस दिल्या तसं त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले आहे. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना याद्वारे विनंती करत आहे की खेड तालुक्यामधील पुढचं म्हणजे आम्ही गोलेगावमधील अतिक्रमण काढणार आहोत. तर गोलेगावमधील व्यावसायिक अतिक्रमण हे निघणार आहे. तसंच पुढील 30 सप्टेंबरपर्यंत खेड तालुक्यामधील व्यावसायिक तसेच रहिवासी हे सर्व अतिक्रमणाची मार्किंग करून आम्ही ते काढणार आहोत. त्यामुळे आपणामार्फत मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की 30 सप्टेंबरच्या आत आपण पर्यायी व्यवस्था करून आपलं अतिक्रमण हे निष्कासित स्वतःहून करून घ्यावं, जेणेकरून
शासनाचा अधिभार आपल्यावर लादला जाणार नाही. आणि या ठिकाणी जर ज्या प्रकारे खराबवाडीतील नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे त्याच प्रकारचं सहकार्य पूर्ण खेड तालुक्यातील नागरिकांकडून मिळेल ही आम्हाला पूर्ण आशा आहे. त्याबाबत मी पूर्णपणे आशावादी आहे. धन्यवाद. तर आपल्याकडे टोटल किती कारवाई होणार आहेत आता आज आणि उद्यामध्ये? टोटल 367 अतिक्रमण आम्ही काढणार आहोत. खराबवाडी आणि गोलेगाव पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या अधिकारी राहत्या घरांना म्हणजे कसं त्यांना पण परत पे करणार आहे? राहती घरं जी आहेत ती 30 सप्टेंबर नंतर आम्ही राहती घरं देखील काढणार आहोत. त्यामुळे त्यांना कोणतेही संरक्षण नाही. राहती घरांचा जो विषय आहे 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना नोटिसेस दिल्या जातील आणि त्यांना मुदत दिलेली आहे. त्यांनी पर्यायी व्यवस्था करून घ्यायची आहे. तसं पर्याय त्यांना सांगितलं व्यवस्थित. आता ते कारवाई चालली, तुम्हाला सांगितलं होतं का त्यांनी? आम्हाला 3 दिवसापूर्वी जेव्हा खराबडी ग्रामपंचायतने याच्यामध्ये एक नोटीस काढली तेव्हा खरं ग्रामस्थांना विषय समजला. दरम्यान आम्ही लगेच ग्रामस्थ जाऊन कलेक्टर साहेबांना भेटून याच्यामध्ये अवधी मागितला. फक्त 2च दिवसाचा अवधी याच्यामध्ये मिळाला आणि याच्यामध्ये फक्त इथं काही दुकानं आहेत याच्या दुकानावर आम्ही कारवाई करत आहोत. यासाठी आम्ही सर्वांनी त्यामध्ये मिटिंग घेऊन की गायरान जमिनीमध्ये जे काही आता दुकानाचा वापर आहे हा दुकानाचा वापर सध्या काढून घेण्यासाठी सर्वांनी स्वतःच्या म्हणजे मशिनरी वगैरे लावून स्वतः पहिल्यांदा जे अतिक्रमण होतं ते काढून घेतलं. परंतु याने शासनामध्ये खूप दुर्दैवी आणि आता अयोग्य अशा प्रकारची कारवाई झालेली आहे. कारण याच्यामध्ये पुरेसा असा वेळ शासनाने या ठिकाणी द्यायला पाहिजे होता. असा काही वेळ दिला नाही. फक्त 24 तासाचा अवधी दिला. त्याच्यामुळं खूप मोठ्या अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे. समजा आता परत 2 महिन्यांनी ते तोडणार आहे त्यांची भूमिका आहे, तुम्ही त्यावरती तुमची काय भूमिका? भूमिका म्हणजे जो काही आता सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टच्या निर्णयाला अधीन राहून जे काही PIL खराबवाडी आणि गोलेगाव मध्ये दाखल करण्यात आली होती त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की 6 महिन्यामध्ये कारवाई घ्या. परंतु याच्यामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी चंद्रपूर बावनकुळे साहेब यांनी एक GR काढला होता 25 मार्च 2026 ला, ज्याच्यामध्ये स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गायरान जमिनीला जे नागरिक या ठिकाणी त्यांची घरं आहे त्याच्यामध्ये रेग्युलर करण्यासाठी जे काही पूर्तता करण्यासाठी आहे यासाठी फाईल शासन बरोबर आहे. आणि नुकत्याच 2 गावांचा विषय नाही, पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. याच्यामध्ये पूर्ण जी काही पूर्तता करून हा अहवाल लवकरात लवकर जाऊन आणि कोर्टामध्ये पण याच्यामध्ये आम्ही स्टेसाठी दाद मागणार आहे. आजच्या कारवाईमुळे याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा संघटित निर्णय घेतला नाही. पण सर्व जे काही आता याच्यात नागरिक आहे ज्याच्यामध्ये हानी झालेली आहे या सर्वांना एकत्र घेऊन पुढची दिशा याच्यामध्ये ठरवण्यात येईल. ते हालात नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय आहे. आता काय झालंय की ज्या तिथं निर्णय जी बाहेर दिली की आम्ही 2 महिन्यामध्ये निर्णय घेणार आहे हा त्यांना त्यांच्या आलेल्या पेपरवर्क मधला भाग होता. जशी 2 दिवसाची तारीख वाढून घेतली तशी भविष्यामध्ये कारण इथं लोकांना राहायची व्यवस्था होणं गरजेचं आहे. दुकानांचा विषय वेगळा होता, दुकानं हिशेब होऊ शकतात. परंतु जोपर्यंत सगळ्या घरातल्या लोकांचा राहायचा वगैरे विषय आहे. परंतु याच्यामध्ये मला 100% विश्वास आहे की शासनाकडून याच्यामध्ये नक्कीच आम्हाला न्याय मिळेल आणि रेग्युलर करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 ची मुदत आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत तरी या ठिकाणी दिलासा मिळेल आणि शासन दरबार या ठिकाणी रेग्युलरच होईल अशी शासनाची पण भूमिका आहे. कारवाई झालेली आहे. प्रशासनाने जी आमच्या खराबवाडी गावावर जी कारवाई केली ही सूडबुद्धीने झालेली आहे. 24 तासाच्या आतमध्ये कोणतंही अतिक्रमण काढलं जात नाही. काहींचा व्यवसाय होते, काही किराणा मालाची दुकानं होती, काहींचं मेडिकल होते, हॉस्पिटल होते. अशा लोकांनी जायचं कुठं? यांचं उत्पन्नाचं साधन पण झालंय. प्रत्येक लोक हाताची 5 बोटं सारखी नसतात. 4 लोकांका पैसे पण एकाकडे नसू शकतात. मग त्या गरीबावर अन्याय झालाय. उद्या भविष्यात समजा निवासीवर समजा कारवाई झाली याच्यातली 50-60% लोक ही भूमीवर होणार आहे. याच्यासाठी शासन काय करणार आहे? कलेक्टर याच्यासाठी काय करणार आहे? याच्यासाठी कलेक्टरांनी साहेबांनी पहिली सुनावणी घ्यायला पाहिजे होती. ग्रामस्थांचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं. याच्यातून ते ग्रामस्थांसाठी काय करणार आहे? आज ही जागा समजा PMRD ला वर्ग झाली तर PMRD ती आम्हाला काही ग्रामस्थांना तिथे जागा देणार आहे का? कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाहीये निवासीचा सुद्धा. आज समजा गाळे काढले हे तात्पुरते होतं, कच्चं बांधकाम होतं म्हणून ठीक आहे ग्रामस्थांना ते सहन झाले. पण उद्या निवासी जर काढलं तर ग्रामस्थांनी राहायचं कुठं, जायचं कुठं? त्यांचा उदरनिर्वाहाचा पण प्रश्न निर्माण होणार आहे.
तर प्रशासनाला आमची गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की आमच्या गावाचा सहानुभूतीने विचार करा आणि निवासी बाबत कठोर भूमिका न घेता सहानुभूतीने निर्णय घ्या आणि आम्हाला ही जी निवासी आहे मी या कारवाईचा निषेध व्यक्त करतो. हे जे घडतंय ते अत्यंत चुकीचं आणि मी तर तुमच्या मार्फत असं सांगेल की आमच्या क्षेत्रावरती बुलडोझर न चालता हा आमच्या पोटावरती बुलडोझर चाललेला आहे आणि याच्यातून जर योग्य मार्ग नसेल निघत तर आम्ही या परिसरातील लोक रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. हे शासनाने याची नोंद घ्यावी आणि आमच्यावरती जो गाला घातलेला आहे त्यावरती त्यांनी आम्हाला सहानुभूतीपूर्वक आणि विचारपूर्वक त्यांनी निर्णय घ्यावा. मी तत्पुरुषी जर एवढं सांगू शकतो. आमच्या खारावाडी गावात जी आज कारवाई झालेली आहे अतिक्रमण, ही कारवाई नियमित घर राहण्यासाठी त्याचा पाठपुरावा आम्ही करणारच आहे शासन दरबारी. तर त्याची आम्ही पुढे दखल घेऊ एवढंच माझं सांगणे. कमर्शियल दुकानं ही पाडण्याची कारवाई ही अचानक झाली याबद्दल आम्ही शासनाचा निषेध करतो आणि 2 महिन्यानंतर पुढची कारवाई ही राहत्या ठिकाणी सुद्धा होणार असं आम्हाला कळते. तरी शासनाने याचा सर्वतोपरी विचार करून आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि 2026 डिसेंबर पर्यंत ही राखी घर आमची कशी रेग्युलर होतील असं आमची शासनाला विनंती. तेव्हा त्याची कारवाई होईल. हे असं करायला नको होतं. हे जे आधी 1 महिना तरी कमीत कमी नोटीस द्यायला पाहिजे होत्या. 2 दिवसात काय होणार? किती लोकांचे हाल झाले. आता हा नोटीस कधी दिल्या? 23 तारखेला दिल्या 4 वाजता. ग्रामपंचायत वगैरे एकत्र काय निर्णय घेतला नाही? आता ग्रामपंचायत अजून हे नाही ना, हे बॉडी नाही, प्रशासक आहे. अचानक नोटीस दिल्या. जरा 1 महिना द्यायला पाहिजे होता म्हणजे सगळ्यांनी हे केलं असतं ना. मटेरियल येते आगवागी केली असती. प्रयत्न नाही तर तुमचं काय आता पाहू नये. त्यांनी परत सांगितलंय 2 महिन्यांनी, पण आता त्यांनी असं नाही वरून आता आदेश आहे ना यांचा मंत्र्यांचा की बाबा तुम्हाला राहण्यासाठी देऊन 2011 नंतर आधीचे जे हे ते रेग्युलर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा हे करतात. आजची जी कारवाई झालेली आहे त्या अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. कलेक्टर साहेबांनी जो निर्णय दिला 2022च्या GR नुसार तर त्यांनी पहिली सुनावणी घ्यायला पाहिजे होती. आमच्या सर्व धारकांना नोटिसा बजावून त्यांच्या बोलायला पाहिजे होतं. त्याच्यावरती निर्णय झाला व्हायला पाहिजे होता. त्यांनी जो आदेश काढला असता त्याच्यावर आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन स्थगिती दिली असते. पण असं कुठल्याही प्रकारचं काही केलं नाही. अचानक 2 दिवसात आम्हाला नोटीस दिला आणि 24 तासाच्या आत तुमची जे व्यावसायिक गाळे आहेत व्यावसायिक गाळे जरी असले तर त्याच्या खालच्या ज्या नोंदी आहेत कमर्शियल नाहीये. आमच्या ह्या रेसिडेन्शियल नोंदी आहेत. फक्त आमच्या उदाहरण भागवण्यासाठी आम्ही ती व्यवसाय चालू करत होतो. तसं आम्हाला पूर्वकल्पना द्यायला पाहिजे नव्हती. पण ही जी कारवाई झालेली आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने झाली. आम्ही त्याचा जाहीर निषेध. आजची जी कारवाई झाली ती अतिशय चुकीच्या पद्धतीने झाली आहे. आज आम्ही सर्व मागासवर्गीय इथं राहतोय. पोटा पाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी इथं थोडेसे गाळे वगैरे घरकुल असताना सुद्धा त्यांनी सगळं तोडफोड केलेली आहे. या गोष्टीचा मी पहिला जाहीर निषेध करतो. आणि आम्ही गेली 50-60 वर्ष झाली या ठिकाणी राहतो. आम्ही लहानाच्या मोठे झालो. आमचे वडील वगैरे लहानाच्या मोठे इथं झालात. आमची पहिली काहीतरी सोय करून द्यावी आणि मग पुढचा सरकारने निर्णय घ्यावा हीच विनंती करतो सरकारला. जर ही कारवाई थांबली नाही तर आम्ही जवळजवळ 70% लोक भूमिहीन होण्याची शक्यता आहे. याची दखल सरकारने घ्यावी. हॅलो, मला 5 मुली आहे आणि आम्ही रस्त्याच्या कडेला फिरायला आणि त्याच्यानंतर आम्हाला काय आम्ही 2घेच जण आहे घरामध्ये, दुसरं कोणीच नाही. 5 मुलींचे लग्न झालं त्यांच्या घरोघरी येत्या. आमचं दोघांचं काय करायचं? आम्हाला जागा तर पाहिजे ना. मागासवर्गाला सर्वांना जागा पाहिजे नाही तर त्यांचे हाल होणार आहे. त्यांना घरच नाही. सगळं पाडल्याच्या नंतर कुठं राहणार आहे ते?
प्रत्येकाचं घर गेल्यावर काय करणार ते? आजची कारवाई चुकीची झालेली, फक्त मागासवर्गीयांवरच अन्याय झालेला आहे. आणि माझं घरकुल असताना त्यांनी मला शेतात वगैरे काढायला लावलेलं आहे. मला नवरा आहे त्यामुळे काही तुम्हाला व्यवसायासाठी दिलेलं नाही. घरकुल म्हणून तुम्ही घरच राहा. मी काय करायचं काम म्हणणार? मी कशाच्या जेव्हा पोटपाणी भरायचं? असं कुठं माझी कुठं सातबारा नाही, कुठं काही नाही. सरकारने राहण्याची सोय करायला आमची. नमस्कार, मी डॉक्टर सागर शंकरराव चोमुळशी, राहणार खराबवाडी. आम्ही इथं वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आहे. हे खराबवाडी गावावर आज जी काय अतिक्रमण कारवाई झालेली आहे, अतिशय कमी वेळामध्ये आणि एक क्षुल्लक प्रकारची नोटीस देऊन ते 2 दिवसामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. खराबवाडीच्या गावच्या इतिहासामध्ये आजची जी पिढी आहे इथं 10-15 वर्षापासून ते 70-80 वर्षापर्यंतचे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या जीवनात अशी कधी कारवाई झालेली होती का फक्त दिवस खराबवाडीच्या गावच्या इतिहासामध्ये म्हणेल. कारण की हा जो काही भाग आहे, हा वाडाचा जो भाग आहे, हा खराबवाडीच्या गावठाणालाच लगत भाग आहे. हा कुठल्या डोंगराकडे किंवा एकदम गावाच्या एका बाजूला कुठल्याही लोक वस्ती राहत नाही. गावाच्या मध्यभागी लोक राहतात. आणि 1972च्या दुष्काळामध्ये ऐन दुष्काळामध्ये लोकांनी ती घरं बांधलेली आहेत. लहानपणापासून सगळे रेट वाढलेले आहेत. आणि आतापर्यंत सर्व ग्रामपंचायत टॅक्स सुद्धा पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, सर्वांनी इथं भरलेली आहे. आणि आता जी काही वाणिज्य वापराच्या कारणास्तव जी काही कारवाई झाली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही सर्वांनी सहकर्त्यांनी आणि स्वतः पुढाकारांनी सगळ्यांनी स्वतःची बांधकामं काढून घेतलेली आहे. कुठेही शासनाला त्याचा त्रास झालेला नाही आणि कुठल्याही प्रकारची अडचण पण केली नाही. परंतु होऊ घातलेली जी कारवाई आहे, रहिवासींवर जी काही कारवाई होऊ घातलेली आहे किंवा जी काही सांगतं ती आम्ही कदापि होऊन जाणार नाही. त्यासाठी आम्ही जन आंदोलन करू. जसं आम्ही ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीने या ठिकाणी वेळोवेळी फॉलोअप घेऊन एक चाकण ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी जन आंदोलन उभं केलं, दिल्लीपर्यंत जाऊन आलो. त्याप्रमाणे जंतर मंतर सारखं या ठिकाणी आम्ही सर्व जे काही बाधित रहिवासी आहेत, तसं खराबवाडी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करू, आमरण उपोषण करू. सर्व प्रकारचे जे काही लागेल ते उपोषण आम्ही बसणार आहे. आणि शासनाला आम्हाला न्याय द्यावा. आमची या ठिकाणी कायमस्वरूपीची सोय या ठिकाणी करावी. कारण की गेल्या 50-60 वर्षांनी इतिहास आमचा इतर वर्षाचा आहे. आणि कुठल्याही आणि प्रत्येक इथल्या मी अशी हमी देतो की प्रत्येक जो काही नागरिक या ठिकाणी राहतो त्याच्याबरोबर आम्ही या ठिकाणी उभे आहोत. कुठल्या आपण सर्व एकत्र लढा देणार आहेत. आणि ही लढाई आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत चालू ठेवणार आहे. तुम्ही आंदोलन हे करणार आहे आंदोलन मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.